मान्सूनचं केरळमध्ये आगमन झालंय। पुढील काही दिवसात मान्सूनची वाटचाल वेगानं होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र पुढील 48 तासांमध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणातही काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उद्या सायंकाळनंतर केरळच्या बहुतांश भाग हा मान्सूनच्या प्रभावाखाली येणार आहे। पुढील 3 ते 4 दिवसात मान्सून कर्नाटक किनारपट्टी मार्गे उत्तरेकडे सरकणार आहे। मान्सून गोव्यात आला 2 दिवसात आता महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे। 10 जूनपर्यंत तळ कोकणात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। 10 जून नंतर मान्सूनच्या वाटचालीचा वेग हा मंदावू शकतो। संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहोचण्यासाठी 20 जून पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल। नांदेडमध्ये गुरुवारी मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावल्यानं नागरिकांना अवकाळ्यापासून मोठा दिलासा मिळाला। मात्र या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलंय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार 10 जून नंतरच मान्सूनचं आगमन अपेक्षित आहे। त्यामुळे 10 जून नंतर पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करावी। यंदा धूळ पेरणीचा प्रयोग टाळावा, अन्यथा दुबार पेरणीचं संकट ओढावू शकतं असा इशारा प्रशासनानं दिला आहे। अमरावती जिल्ह्यात 30 ते 31 मे रोजी झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीनं संत्रा मोसंबी बागांचं कंबरडं मोडलंय। वरुड तालुक्यात